नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 1 इयत्ता 6वी विषय मराठी प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, ऐकून शब्द लिहा। शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ऐकून शब्द लिहायचे आहेत। हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। एक इथे उतारा दिलेला आहे, त्या उतार्याचं वाचन करायचं आहे। या उतार्यावर आधारित 5 गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत। 1. भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता? 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे। परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे। उतारामध्येच उत्तर आहे। यानंतर आपण आता पुढील प्रश्न पाहणार आहोत। उतार्यावर आधारितच हा प्रश्न आहे। आतापर्यंत परमवीर चक्र सन्मान किती वेळा दिला? 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे। उतारामध्ये याचं उत्तर आहे, ते शोधून लिहा। वीरांची गुणवैशिष्ट्ये लिहा। यासुद्धा प्रश्नाचं उत्तर उतारामध्ये दिलेलं आहे। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 3 गुणवैशिष्ट्ये लिहायचे आहेत। प्रश्न क्रमांक 3, खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। हा सुद्धा उतारा 5 गुणांसाठी आहे। व्हिडिओ फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उतार्याचं वाचन करून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। आदिम कलेची मूळ बीजे कशात विकसित झालेली दिसतात? ब प्रश्न, आकृती पूर्ण करा। 2 गुणांसाठी आदिवासी कलेची वैशिष्ट्ये। क प्रश्न, महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशातून दिसून येतो? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 4, खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। कविता दिलेली आहे। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित कवितेचं वाचन करायचं आहे आणि या कवितेवर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। आकृतीत दिलेले ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाण भाषेत लिहा। तवा म्हणजेच तेव्हा, साळला म्हणजेच शाळेला। ब प्रश्न, शेती कामासाठी वापरली जाणारी साधने लिहा। कवितेत या साधनांचा उल्लेख केलेला आहे, ती साधने इथे लिहायची आहेत। क प्रश्न, कवीच्या आजोबा पणजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग केव्हा व कशासाठी झाला? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 5, खालील सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा। 10 गुण आहेत ह्या प्रश्नांसाठी। अ, पुढील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा। 3 गुणांसाठी वर्तमानपत्र, मित्र, आवाहन। 3 दिलेले शब्द आहेत, यांचे प्रत्येकी एक वाक्य लिहायचं आहे। ब प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा। 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे। अवघड विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे। सोपे, प्रतिकूल, अनुकूल। क प्रश्न, समानार्थी शब्द लिहा। सुवास, सुगंध, कष्ट, श्रम। ड, डौल, डौलदार यासारखे दार प्रत्यय लागून तयार होणारे नवीन शब्द लिहायचे आहेत। रुबाब, रुबाबदार, ऐटदार। ई प्रश्न, खालील वाक्प्रचारांच्या योग्य जोड्या चौकटीत लिहा। 3 गुण। टिपणे, काढणे, नोंदी करणे, हातभार लावणे, मदत करणे, धूम ठोकणे, पळून जाणे। प्रश्न क्रमांक 6, तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी 5 प्रश्न तयार करा। सैनिक होण्याचे स्वप्न तुम्ही केव्हा पाहिले? सैनिकाची नोकरी किती वर्ष केली? सैनिक होण्यासाठी कोणापासून प्रेरणा घेतली? सैनिक होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? यांसारखे तुम्ही प्रश्न विचारू शकता। यानंतर पुढील प्रश्न पहा। त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 10 ते 12 ओळी निबंध लिहा। 5 गुण। मला पंख असते तर, माझा आवडता खेळ। एका विषयावरती निबंध लिहायचा आहे। निबंध लिहित असताना विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अक्षर सुंदर काढायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क मिळण्यासाठी मदत होणार आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा।